ग. मध्ये आले म्हणजे ते मेमोरीज क्रिएट करून जाणार. अभि तू तिला खुश नाही ठेवलं तर आहे मम्मी माझ्याशी गाठे. जशी मी फ्रँकली आहे तशी तीही आहे. विक्रम सारखं दोघं पण राहावा. मला आले आले म्हटले बघ आज फॉर्मल नाही घातले. काय घातलं मी ना का ठीक आहे एवढं काय घातलं हे तुला पण घालायचं दे ते मी तुला. डॉक्टर पिते काकीले किशी दे मला किशी द्या थँक्यू परत एक परत अजून एक थँक्यू डॉक्टरवरती ते डॉक्टर सिया अभि काका बघ काकी काकाला विसरली. काका कसं दिसतं काका कसं दिसतं अरे बापरे काका कसं दिसतं कोण छान काकीला न्यायचं घरी आज आज मी येणार तुझ्या आज घरी येणार आहे काकी आपल्याकडे आपल्याकडे थांबणार आहे काकी. त्या दिवशी कशी काकी नको जाऊ तू. आज नाही जाणार काकी आज आपल्याकडेच थांबणार आहे. येस जिजू या तुम्ही फोटो काढायला माझ्यासोबत आता लगेच या 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 एकदा या मला या आउटफिट मध्ये आपला फोटो अरे आपण मॅच झालोय खरं तर असं नाही झालं का? नाही झालंय इथे माझ्याकडे हाताची घडी नाही परत हाताची घडी घालून असं कर घातली. थोडं माझ्या डीजेला बापरे फुल फॉर माय ब्युटिफुल. थँक्यू येलो फुल सोबत तुझं काही रिलेशन आहे का तू प्रत्येक नाही वेळेला मला yellow फुल वो घेऊन भगवान भी चाहते हैं तेरे को पीला फूल दे दे. घ्यायचं का असं काही करताना नका नका ऑलरेडी नका 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 ऑलरेडी घेतली. अभिचा स्वभाव वगैरे कसा वाटतं? अभिचा स्वभाव ना शिवानीला खरोखर यांच्या फॅमिलीमधली ती एकदम फ्री बर्ड आहे. आणि मग शिवानीसाठी नवरा शोधणं हे एक आमच्यासाठी चॅलेंजिंगच होतं. तिच्या वडिलांसाठी पण सगळ्यांना टेन्शन होतं की असा मुलगा कसा मिळेल. तर ते परफेक्ट सगळं मॅच झालेलं आहे. तर अभि जसा हवा आहे तसाच आहे. आप लोगों की फेवरेट मेमोरी क्या है शिवानी शिवानी के साथ दोघांच्या सोबत पण असं काय असेल तर दोघांसोबत अजून असं आमचं जास्त कुठे आम्ही ट्रिपला वगैरे अजून कुठे गेलेलो नाही आहे मेमरीज करायला. थोडं 1-2 वेळा जास्त नाही भेटणं झालं आमचं. अजून मेमरीज अशा काही नाही आहेत. पण हां जसं आता अंशूचा बड्डे होता तेव्हा अभि वगैरे ते अभि आला होता. मग आम्ही काही थोडे गेम्स वगैरे खेळले होते तर मजा आली होती. मग अभि आणि शिवानी दोघंही असे आहे की ते कुठल्याही इव्हेंटमध्ये आले म्हणजे ते मेमोरीज क्रिएट करून जाणार. हो असे आहे. थोडं शॉकिंगच होतं कारण की शिवानी माझी मम्मी आणि आरती काकू त्या दोघी हर्बल लाईफ थ्रू बेस्ट फ्रेंड झाल्या होत्या. आणि मग त्यांची फॅमिली आणि यांची फॅमिली म्हणजे असंच बरंच इव्हेंट्समध्ये एकत्र वगैरे आले आणि असं फ्रेंडलीच होतं सगळं एन्व्हायरमेंट. काही नव्हती अशी आयडिया की असं काय होऊ शकतं. पण ठीक आहे. पण नंतर मग छान वाटलं की ठीक आहे आता फॅमिली पण दोन्ही पण छान आहेत तर व्हाय नॉट. छान वाटलं होतं आम्हाला. ज्यावेळेस तुम्ही अभिला फर्स्ट टाइम भेटले होते त्यावेळेस कसं वाटलं होतं, म्हणजे कसं इम्प्रेशन राहिलं होतं त्याचं? खूप छान. तो तिच्या मैत्रिणीचा मुलगा होता आणि त्यावेळेला फक्त ॲज अ गुड बॉय म्हणून त्याच्याकडे पाहत होतो. दोनों भी. और एक मैसेज शिवानी को शादी के पहले क्या बोलना चाहूँगी मराठी में? हां मराठीमध्ये. ती म्हणजे आमच्या घरातलं चैतन्य आहे. तसंच चैतन्य आता ती नवीन घरी जाणार आहे
त्यांच्या घरामध्ये पण तिचं राहावं हीच आमची सदिच्छा आहे. तुम्ही काकू काय सांगणार आहे? नाही बोलताच येत नाही मला आता, पण माझ्याकडे जसं ते घरामध्ये चैतन्य निर्माण करते, घरात आले की एंट्री केले की जे सगळं वातावरण एकदम सुंदर आणि एकदम काय म्हणतात हसरं खेळ हसरं खेळतं, तसं तिनं तिच्या घरामध्ये पण राहावं असंच वाटतं मला. आणि अशीच खुश राहू दे ती. आणि आम्हाला तिला जशी हवी तशी फॅमिली मिळालेली आहे. आणि तिला आहे तसा तिला नवरा मिळालेला आहे. त्यामुळं परमेश्वराचे पण तसे आमचे चांगले हे आहेत, त्याच्यावर आशीर्वाद आहेत आणि ती निश्चितच चांगलं राहील, आनंदी राहील, सुखी राहील याचाही आम्हाला त्या पद्धतीनं खात्री आहे. तुम्हाला अबेला काय मेसेज द्यायचा आहे? तिनं अभिषेकनं पण तिची खूप काळजी घ्यावी, शिवानीनं पण त्याची काळजी घ्यावी आणि अशी राहते ती आत्ता हसरी तसंच तिनं राहायला पाहिजे, एवढी काळजी घेतली पाहिजे अभिषेकनं. आणि तिचे जे छंद आहेत, तिला जे रील्स करून तिला इंस्टाग्रामावर फेमस व्हायचे, तर तिचा तो स्वतःचा आनंद तिला मिळवता यावा त्या दृष्टीने अभिने पण तिला पूर्णपणे चांगली मदत करावी. एकदम छान दिसते दोघं पण मस्त. माझा विक्रम आहे ना तसंच माझा जावई पण आहे, माझा मोठा जावई पण आहे सेम. आणि माझ्या विक्रम सारखं दोघं पण राहावा, पराग पण राहतात, तुम्ही पण राहावा. सांगायची गरज सो फेवरेट मेमरी ॲज इन आम्ही ॲक्च्युली मी आणि शिवानी 11-12 पासूनच्या फ्रेंड्स आहोत. आम्ही FC मध्ये एकत्र होतो. सो शिवानी अशी होती की लाईक माझ्या स्कूलमध्ये मी बेसिकली गर्ल्स स्कूलमधून आहे, तर माझा असा खूप मोठा असा ग्रुप होता, मला एकटीला राहायची वगैरे सवय नव्हती. आणि शिवानी कशी आधीपासूनच बिंदास, तिला काय वाटलं मी चालले घरी, मी अशी होती की यार मी काय करू इथे थांबून आता. स्टार्टिंगला मग मला असं वाटायचं बघू, आणि तेव्हा असं स्टार्टिंगला एकटं वाटायचं कारण की यार माझा ग्रुप पण नाहीये स्कूलचा आणि आता कसं. मग एक दिवस असं झालं की मी आधीपासूनच माझे असे खूप राडे व्हायचे सगळीकडेच. सो एक दिवस असा झाला होता राडा थोडा मोठा आणि तिने तो सॉल्व्ह केला होता आणि लाईक शी लिटरली क्राईड फॉर मी. तेव्हा म्हटलं बाई साहेब, ही मुलगी कधीच रडत नाही आणि ही माझ्यासाठी रडली. मग तेव्हा समजलं की नाही, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे करून. मग तेव्हापासून म्हणजे असं झालं की नाही, मी तिला खूप खूप अटॅच झाले. आमचं म्हणजे लिटरली आम्ही 11-12च्या फ्रेंड होतो, तरी 11च्या एंडिंगला आमचे प्रोफेसर जे असायचे सगळे ते असे होते की तुम्ही बहिणी आहात का, तुम्ही आधीपासून एकमेकींना ओळखतात का, हे अशा टाईपचं आमचं असायचं पूर्णपणे. आणि नंतर तर आमच्या लिटरली 11-12 नंतर ना सुद्धा सगळे असे होते की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, चिपक चिपक के डान्स करते, चिपक चिपक के फोटो निकालते. म्हणजे आम्ही फोटोज तर लिटरली 1 गो मध्ये 150+ फोटो काढायचो 1 सेकंड. सो तेव्हापासून आम्ही खूप अशा बेस्ट फ्रेंड झालो. नंतर ना आमचं जेव्हा 12th खतम झालेलं, आय मीन संपलं होतं, तेव्हा मी अशी खूप, आणि ना मी खूप इमोशनल आहे आणि ती माझ्या एकदम अपोजिट, ती खूप प्रॅक्टिकल आहे एकदम. आणि तेव्हा आमचं जेव्हा 12th खतम झालं होतं तेव्हा मग मी तिच्यासाठी असं खूप छान, तिच्या घरी आहे, ती तुम्हाला दाखवेल कदाचित व्लॉगमध्ये टाकताना, असं मस्त मोठं मी हँडमेडचं तिला पूर्ण फोटोची मोठी वाली फ्रेम करून दिलेली आणि ती इतकी हॅपी होती ते बघून. पण तेच आहे की ते कॉलेजमधल्या आमच्या 11-12च्या मेमरी खूप छान होत्या. लाईक मी असं म्हणेन की ती खूप हॅपनिंग पर्सन आहे आणि ती जिथे जाते तिथे पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते. आणि मला असं वाटतं ती आता आफ्टर मॅरेज सुद्धा तिच्या फॅमिलीबरोबर, ऑफकोर्स तिथे सगळ्यांना ती तिची पॉझिटिव्हिटी स्प्रेड होईलच, पण ती तशीच आता जशी आहे, जेवढी बिंदास, जेवढी फ्री, जेवढी डॅशिंग, तशीच तिथे राहावी. आणि अभि तू तिला खुश नाही ठेवलं तर आहे मम्मी माझ्याशी गाठे, बघ लक्षात ठेव. ओ माय गॉड, बरं झालं. प्युअर वाईब एकदम ट्रेडिशनल. वाव, काय प्रिटी. ओमकार सर, मयूर सर,
अशा ठिकाणी विधी करायला खूपच भारी वाटेल आम्हाला. शिवानी अँड अभिषेक, गुड मॉर्निंग काका. ओके, गुड मॉर्निंग. मस्त. हो मिळेल ना सर. एकच मिनिट, फोटोग्राफर प्लीज. हा या इथे. वाव, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माळा पण खूप छान आहे, खऱ्यापेक्षा भारी. खऱ्यापेक्षा मस्त. सगळ्यात नवीन आहे ना, विधी मंडपापासून सगळ्यात नवीन आहे. एकदम सेटअप अभी स्टार्ट करके देता. खूप छान. तर आज वेडिंग आहे, तर मग तुम्हाला कसं फील होतं आहे? तुमच्या मुलाचं वेडिंग आहे आज. खूप छान फिलिंग होतं आहे. 1 वर्ष आम्ही आता ह्या गोष्टीची वाट बघत होतो. 1 वर्षापासून सगळी आमची तयारी चालू होती. ऑलमोस्ट आता 1.25 वर्ष होईल ह्या गोष्टीला. छान वाटतंय. तयारी पण एकदम छान जोरदार झाली आहे. काल संगीतचा आमचा प्रोग्राम पण खूप छान झाला आहे आणि आज लग्नाचा प्रोग्राम आहे. तुम्हाला असं काय वाटलं की ती तुमच्या घरची सून असावी? असं थोडंसं सांगा. तुम्हाला बघितल्यावर काय वाटलं, वागण्यातून काय वाटलं वगैरे थोडीशी स्टोरी सांगा आम्हाला. त्या दिवशी शिवणी आलते ना डान्स शिकवायला, आजोबांनी विचारलं, वडिलांनी, माझ्या वडिलांनी विचारलं. ओके, सांगा थोडंसं असं नातू एक्सप्लेन माझा. करा. काकू तुम्ही पण हेल्प करा लग्न काकूंना सांगता. हां, बाबा काय बोलले ते सांगा ते. सासऱ्यांनी आमच्या शिवानी पूजेच्या दिवशी आलेली. ऑलरेडी 2 दिवस डान्सची प्रॅक्टिस झाली आणि सगळ्यांना असं ते फील वाटलं की ही मुलगी आमच्या घरची सून व्हावी म्हणून. ते सगळ्यांच्या मनात होतंच, पण बाबांना पहिलं ते आधी वाटलं. आणि लग्नानंतर 2 दिवसांनी आमच्या घरी पूजा होती. त्या पूजेच्या वेळेस शिवानी घरी आली आणि घरामध्ये फक्त बाबा एकटे होते. बाबांनी तिला बाजूला बसवलं आणि डायरेक्टली प्रश्न विचारला की माझा नातू तुला आवडतो का? माझ्या नातवासोबत तू लग्न करशील? तर शिवानी एकदम त्यावेळेस शॉक झाली, कारण त्यावेळेस तिच्या मनात असं काही नव्हतं. एक फ्रेंड म्हणून आलेली होती. मग बाबांनी असं विचारल्यानंतर मग तिने आम्हाला सांगितलं की अरे मला बाबांनी असा असा प्रश्न विचारला. तिला म्हटलं अरे बाबा थोडे फ्रेंडली आहेत आमचे, त्याच्यामुळे तुला बोलले असतील. तर मग त्यावेळेस तिच्याही माइंडमध्ये एक गोष्ट अशी होती की मलाही अशीच फॅमिली हवी. तर मग हे सगळं बघून मग थोडं त्यांच्या याच्यामध्ये नाही का सुरुवात झाली की एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं वगैरे. आणि त्यानंतर जवळजवळ एक 7-8 महिन्यांनी माझी आणि तिच्या मम्मीची मैत्री झाली. त्यांची मैत्री, आमच्या दोघींची मैत्री ही हर्बल लाईफ न्यूट्रिशनमुळे झाली. आणि त्यामुळे आम्ही एवढ्या एकदम क्लोज फ्रेंड झालो स्वतःच्या दोघी पण. म्हणजे वेट लॉस संबंधी पण एक चांगली मैत्रीण माझ्या आयुष्यात आली. आणि म्हणजे असं मी कधी फॅमिलीच्या बाहेर पडले नव्हते, पण त्यांच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी बाहेर फिरणं किंवा कुठल्याही गोष्टी असेल ते त्यांच्यामुळं मी जास्त अनुभवल्या ह्या गोष्टी. आणि अशी फ्रेंडशिप आमची वाढत वाढत गेली आणि त्यामुळे आमची मुलं एक क्लोज येत गेले त्याच्यावरती. जिममध्ये जाणं येणं म्हणजे ते थोडेसे एकमेकाचे फ्रेंड झाले. फ्रेंड झाल्यानंतर त्यांनाही थोडंसं त्यांच्या मनात वाटलं की अरे आपण ह्या गोष्टींमध्ये हे करू शकतो, म्हणजे पुढे जाऊन. मग पण हे फॅमिलीला कसं सांगायचं हे थोडंसं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. मग त्यांनी थोडं ते फ्रेंडली सांगितलं, म्हणजे मुलांनी पण सांगितलं आणि शिवानीनी पण घरी सांगितलं. मग आम्ही एकमेकांकडे जाऊन सगळ्या गोष्टी बोललो. दोन्ही फॅमिली एकत्र येऊन बोललो की कसं वाटतंय, काय वाटतं. दोन्ही फॅमिली रेडी होत्या. त्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मुलाची पण आवड होती, मुलीची पण आवड होती. त्यामुळं दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि हे लग्न ठरलं. ओके, शिवानी तुमची सून होणार आहे, तर तुम्हाला काय काय आवडलं तिच्यातलं वागणं किंवा काय तुम्ही तुम्हाला का आनंद झाला एवढी ती सून म्हणून ते थोडक्यात सांगा. आणि दादाबद्दल पण तुम्ही सांगू शकता, म्हणजे त्यांच्या दोघांच्या जोडीला ते कसे एकमेकांना सूट आहेत आणि शुभेच्छा देऊ शकता तसंच बोलता मग. ठीक आहे, यस. तिच्या ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आवडल्या, कारण ती नेहमी हॅप्पी असते. घरामध्ये सगळ्यांना जुळून घेणारी आहे, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे.
जॉईंट फॅमिलीमध्ये जसं आम्ही आत्तापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तिघीजणी जावं असेल एकमेकांना ॲडजस्ट करणारी आहोत, तशा आम्हाला ह्या दोघी आधीच्या दोघी मोठ्या सुना आहेत आमच्या, त्या दोघी आम्हाला तशा मिळाल्या आणि त्यामध्ये सूट होणारी शिवानी पण तशीच आहे. त्यामुळे तिचे सगळे गुण बघून तिचं हे सगळ्या गोष्टी बघून ती आम्हाला आवडली आणि ऑलमोस्ट म्हणजे जशी मी फ्रँकली आहे तशी तीही आहे. त्यामुळं मला तिचा स्वभावही त्याच्यासाठी आवडला आणि आहे सांभाळून घेणारी आहे सगळ्यांना म्हणजे. आणि माझा मुलगाही तसाच आहे, तो पण नेहमी हॅप्पी असतो घरामध्ये पण सगळ्यांशी. जसा तिचा तो ती हे आहे फ्रेंडली आहे तसा तोही आहे, कारण त्यालाही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. आणि मेन म्हणजे काय की हे जे आता त्यांचं हे आहे इंस्टाग्राम म्हणा किंवा ते शिवाबी स्टोरीजचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची तिलाही तेवढी आवड आहे त्यालाही तेवढी आवड आहे, कारण हे दोन्ही त्यांचे गुण जुळून आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे होत गेल्या. त्याच्यामुळं त्यांच्या पुढच्या लाईफसाठी आणि नंतर लग्नानंतरच्या पुढच्या वैवाहिक जीवनासाठी मी खूप खूप त्यांना शुभेच्छा देईन. खूप आनंदाने संसार करावा आणि फॅमिलीला मेन म्हणजे सांभाळून घ्यावं, सगळ्यांशी फ्रेंडली राहावं एवढीच इच्छा. ओके. आवाहनाते महागणपतिदेवतः अक्षरायां समर्पयामि. महागणपतिदेवतः पादयोः पाद्य महागणपतिदेवतः
ओम अंबा एक करे उदासन करे भक्ता सिंहाद्री धरे विघ्ने दूर करे स्वरमोरे भयाभय करे ध्यातो तुला अंतरे वाचा शुद्ध करे विलंबन करे पाणे प्रतिगृह्यताम् ओम राजराजेश्वरी कुलस्वामिनी त्रिपुर सुंदरी श्री माहुरगण निवासिनी रेणुका माता देवता सहित श्री तुळजा भवानी माता देवताभ्यो नमः यथाशक्ति विवाह संस्कार परिपूर्णताम् शुभ फलाशीर्वाद प्राप्त्यर्थम षोडश मातृका उपरि क्षेमाक्षबीजयत्राः स्थिरैरङ्गै दृष्ट्वा घोषस्तन भिर्वशे माहि देवाहि तञ्जदा योः वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धित बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामणिं स्थेउरां लेण्याद्रिं गिरिजात्मक सुवरद विघ्ने तिलकालाट पटले वाक्षास्थले कौस्तुभं नासाग्रे नवमुक्तितं करतले वेणु सर्वांगे हरिचंदन सुललित कंठे चमूटावेरी शरयू महेंद्र तनया चरमन्वती वेदिका क्षिप्रा जले समुद्र सरिता भी वाजन
लाभस्तेषां जयस्तेषां कुलस्तेषां पराजयः येषामिन्द्रवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गुरवध्वजः मङ्गलं पुण्डलीकाक्षो मङ्गलाय तनो हरिः गुच्छ करून घ्या. ताई तुम्ही ह्या पाटावरती या, दादा तुम्ही ह्या पाटावरती या. सावकाश. पाहुणे मंडळींचे खूप खूप आभार. सर्व आपल्या जागेवरती बसू शकतात. मांगल्य तंतुधारेण मम जीवन हेतु